नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मी सर्पमित्र प्रथमेश कोळी। तर मित्रांनो, आज आपण जे दोन साप आणलेले आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा। कारण बरेचसे लोक त्याला अजगर समजून त्या सापांना पकडायला जातात आणि मग त्यांच्या बाईट होते। तर त्या दोन सापांमधील एक साप विषारी आहे तर एक साप बिनविषारी आहे। तर त्या दोन्ही सापांची मी तुम्हाला ओळख दाखवतो। तर बघू शकता, ह्यातला एक आहे डोरक्या घोणस, तर एक आहे विषारी साप घोणस। कशा प्रकारचे साप आहेत बघू शकता मित्रांनो। घोणस सापावरती त्या हेडपासून त्याच्या शेपटीपर्यंत जी रुद्राक्षाची माल चालू झालेली आहे ते बघू शकता कशा प्रकारे सिंबल आहेत। आणि जो डोरक्या घोणस आहे त्याच्या बॉडीवरचे ठसे बघा, सेम अजगरासारखा दिसणारा साप। मित्रांनो, डोरक्या घोणस हा एक बिनविषारी साप आहे, पण लोक त्याला अजगर साप समजतात। कारण नॉर्मली तो अजगरासारखा दिसणारा साप आहे आणि घोणस साप हा एक विषारी साप आहे। पावसाचे दिवस आता चालू झालेत मित्रांनो, आणि त्याच्यामुळे हे दोन्ही साप आता आपल्याला रस्त्यावरती बघायला भेटतील जास्त प्रमाणात। त्याच्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला सुद्धा बघायला भेटतील। तर ह्या दोन्ही सापांना तुम्ही अजगर साप समजू नका। कारण घोणस सापाचा जो स्पीड आहे बाईट करण्याचा किंवा त्याचा जो चावण्याचा जो स्पीड आहे तो आपल्या डोळ्याची पापणी ऑन ऑफ होईपर्यंत 1 ते 2 वेळा तो चावून मोकळा झालेला असतो, एवढा त्याचा स्पीड आहे। आणि डोरक्या घोणससुद्धा घोणस सापासारखाच बाईट करतो, म्हणजे त्याचा जो स्पीड आहे तो सेम त्याच्यासारखाच आहे। तर मित्रांनो, हा एक पूर्णपणे बिनविषारी साप आहे। कोणत्याच प्रकारचा याच्यामध्ये विष नाही आहे। पण लोकांच्या मनात खूप मोठा गैरसमज आहे की हा साप चावल्यानंतर बॉडी फुगते किंवा पायाला वगैरे हाताला बाईट झाली तर आपला हात वगैरे सुजतो। तर ह्या सापाची ओळख तुम्ही बघू शकता कशा प्रकारे। घोणस साप अत्यंत विषारी असा साप आपल्याकडे नेहमी सापडला जातो। मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या इथे असे साप दिसून येतात त्यावेळेस तुम्ही जवळच्या सर्पमित्राला बोलवा, जेणेकरून ते त्याला व्यवस्थित रेस्क्यू करतील आणि जंगलामध्ये त्याला रिलीज करतील। पुन्हा एकदा लक्षात घ्या, घोणस साप कशा प्रकारे त्याच्या बॉडीवरचे पट्टे आहेत। पण तुम्ही साप पकडायला जाल तर त्यावेळेस स्टिक आणि टॉंगचा वापर नक्की करा। कारण कोणता साप कुठे असेल हे आपण सांगू शकत नाही, त्याच्यामुळं आपली सेफ्टीसुद्धा खूप महत्त्वाची आहे। ज्यावेळेस तुम्ही टॉंग यूज करता त्यावेळेस त्याचा प्रेशर जास्त देऊ नका सापाला, नाहीतर मग त्याच्या इजा होऊ शकते। तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।